नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण भूगोल विषयातील BA T1 या वर्गाकरता पर्यावरण शास्त्र पर्यावरण भूगोल हा पेपर आपण बघत आहोत. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण शास्त्रासंबंधित त्यांची व्याख्या असेल, प्रस्तावना असेल, स्वरूप असेल, त्याचे महत्त्व असेल इत्यादी अनेक पॉईंट आपण अभ्यासलेले आहेत. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या जे अर्थ आहे या अर्थवरती ज्या काही निसर्गनिर्मित घटक या ठिकाणी आहेत आणि त्या निसर्गनिर्मित घटकावरती मानव त्याचप्रमाणे जैविक घटक हे कशाप्रकारे अवलंबून आहे. जैविक घटकामध्ये आणि नैसर्गिक घटकामध्ये या दोघांमध्ये कशा प्रकारे परस्परामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे, आंतरक्रिया कशा प्रकारची आहे, तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि भूपृष्ठावरील असलेले निसर्गनिर्मित घटक ज्यामध्ये आपण बघतो की या ठिकाणी पर्वतीय भाग असेल, मैदानी भाग असेल, मृदा वेगवेगळ्या ठिकाणी मृदा असेल, या ठिकाणी पूर्ण पृथ्वीवरती वेगवेगळ्या स्वरूपाचं तापमान असेल, जल असेल, ॲटमॉस्फिअर असेल, या सगळ्याच्या घटकांचा हा जो अजैविक घटक आहे या अजैविक घटकांचा आपल्याला अभ्यास ॲक्च्युअली करायचा आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला या ठिकाणी परिस्थितिकीय शास्त्र म्हणजेच इकॉलॉजी या घटकाचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. याआधी आपण बघितलं की इकॉलॉजीमध्ये आपण या ठिकाणी असलेला प्राचीन काळापासून जेव्हापासून अर्थ निर्माण झाली, या अर्थ निर्माण झाल्यानंतर या अर्थमध्ये पृथ्वीगोलावरती अनेक बदल झाले आणि अनेक बदल होऊन कालांतराने या पृथ्वीवरती जल, हवा, मृदा यासारखे अनेक घटक निर्माण झाले. आणि या सगळ्या घटकामध्ये वातावरणामध्ये, जलामध्ये, मृदेमध्ये, एकूण भूपृष्ठावरती अनंत काळानंतर जीवसृष्टी निर्माण झाली. यामध्ये आपण बघतो की अमिबापासून डायनॉसॉरसारखे किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे प्राणी असेल, पक्षी असेल, आणि काही कालावधीनंतर मानव जातीचा हा विकास कालावधीनंतर अनेक कालावधीनंतर होत गेला. आणि जसजसा विकास झाला तसतसा मानवाने या निसर्गामध्ये असलेल्या अनेक घटकांचा संसाधन म्हणून वापर केला. आणि त्या संसाधनाचा वापर करताना आज आपल्याला पर्यावरण या भूपृष्ठाच्या पूर्ण पर्यावरणामध्ये एक प्रकारचा बदल झालेला दिसून येतो. तर हाच म्हणजे जे जला, मृदा आणि वातावरण या ठिकाणी असणारे वेगवेगळ्या स्वरूपाचे सजीव यांचा आणि निसर्गाने निर्माण केलेले घटक यांच्यामध्ये कशा प्रकारचा अभ्यास हा परिस्थितिकीय शास्त्र इकॉलॉजी यामध्ये आपण करतो. तर याच घटकाला मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण या पर्यावरणीय शास्त्रामध्ये या इकॉलॉजीमधील दोन अत्यंत महत्त्वाचे घटक काल आपण अभ्यासणार होतो. त्यामधला पहिलं म्हणजे परिस्थिती शास्त्रामध्ये इकॉलॉजीची डेफिनेशन वगैरे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे, ते आपण बघू शकता. यामध्ये आपल्याला आज दोन महत्त्वाच्या पॉईंटचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. एक
अजैविक घटक ज्याला अबायोटिक आणि जैविक असे 2 पॉईंट आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे आहेत. तर अजैविक घटकामध्ये आपल्याला आपल्या दिलेल्या सिलेबसनुसार आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला अजैविक घटक कशाला म्हणायचं या संबंधित आपण माहिती बघूया. तर मित्रांनो, अ म्हणजे जैविक ज्यामध्ये जीव नाही असे घटक, अबायोटिक म्हणजे अजैविक म्हणजे काय की ज्यामध्ये जीव नाही, म्हणजे ज्याला निसर्गाने निर्माण केला आहे, मानव निर्मित नाही ते निसर्ग निर्मित आहे. यामध्ये कोणते कोणते घटक आपण बघू शकतो. यामध्ये आपण आजच्या शिक्षणामध्ये बघितलेलं आहे या संबंधीची माहिती. ज्यामध्ये आपण बघतो मृदा असेल, जे मृदा ही निसर्गनिर्मित खडकांपासून या खडकावरती अनेक क्रिया विदारण क्रिया होऊन त्या खडकाचा रूपांतर बारीक मृदेमध्ये होते आणि ती अजैविक असते. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा जीव नसतो. ते जेव्हा मृदा वेगवेगळ्या स्वरूपात, पाण्याच्या स्वरूपात, वाऱ्याच्या द्वारे, इतर कारणामुळे वरच्या भागापासून खाली जमिनीपर्यंत येते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जे वरचा जो स्तर आहे, ज्या स्तरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे घटक हे निर्माण होतात, तर त्या घटकाला, त्या वरच्या स्तराला मृदा असे आपण म्हणतो. तर त्या मृदेचा यामध्ये समाविष्ट होतो. जल आपण बघतो की काही मिलियन वर्षाआधी या पृथ्वी जी आहे ही पृथ्वी जेव्हा तप्त गोळा म्हणून होती आणि ती जेव्हा स्वतःभोवती फिरताना अनंत काळानंतर ती थंड अधिक शांत, त्या ठिकाणचा जो तप्त गोळा होता तो शांत झाला. त्याच्यात जे लावारस होता तो लावारस इतका जल म्हणजे पाण्यामध्ये रूपांतरित झालं, त्याच्या वाफेचा ढगामध्ये रूपांतर झालं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी जल निर्माण झालं. आज आपण बघतो अनेक ठिकाणी सागर असेल, महासागर असेल, नद्या असेल, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं जल या ठिकाणी आहे. हे जलसुद्धा परत आपल्याला या ठिकाणी निर्जीव घटक असल्यामुळे अजैविक घटकामध्ये आपण अभ्यास करतो. वातावरण या ॲटमॉस्फिअर जे आहे हे बघतो की जेव्हा पृथ्वी शांत झाली, थंड झाल्यानंतर त्यातून वेगवेगळ्या स्वरूपाचे वायू हे त्यामध्ये हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, वेगवेगळ्या स्वरूपाचे वायू जे आहे हे वायू बाहेर फेकले गेले आणि भूपृष्ठापासून आपल्या पृथ्वीच्या सभोवताली एक वातावरणाचा स्तर निर्माण झाला आणि या तरावचा सुद्धा अभ्यास आपल्याला अजैविक घटकामध्ये आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर मित्रांनो, आपण अधिक वेळ न गमावता या ठिकाणी अजैविक घटकातला अत्यंत महत्त्वाचा पॉईंट यामध्ये आपल्याला जो अभ्यासाचा आहे तो आहे टेम्परेचर किंवा तापमान. अनेक घटकाचा अभ्यास आपण या अजैविक घटकामध्ये आपण करणार आहोत. या अजैविक घटकाचा परिस्थितीकीय आणि पर्यावरण या दोघांमध्ये कशा प्रकारचा सहसंबंध आहे, या तापमानामुळं कशा प्रकारे जैविक घटकावरती जे जीवजंतू आहे, मानव प्राणी आहे, पक्षी आहे, या वनस्पती आहे, या सगळ्यावरती अजैविक घटक कशा प्रकारचे अवलंबून आहे, यांचा कशा प्रकारे त्याच्यावर परिणाम होतो, त्यांच्यामध्ये अंतर्क्रिया कशा प्रकारे होते, त्याचा विकास किंवा त्यांचा एखाद्या ठिकाणी जर अतिरेक अजैविक घटकाचा जास्त प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी त्याचा वनस्पती प्राणी जीवजंतू कशा प्रकारे निगेटिव्ह परिणाम होतो याचासुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे जैविक घटकामध्ये जो मानव आहे, मानवाने अजैविक घटकाचा वापर करून कशाप्रकारे अनेक समस्या निर्माण केल्या आहेत या घटकाचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहिले आपण बघूया तापमान. तर मित्रांनो, हा तापमान जो घटक आहे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपण बघतो की जर भूपृष्ठावर आपल्याला या ठिकाणी योग्य टेम्परेचर नसेल तर या ठिकाणी हे जे जैविक घटक आहे हे जैविक घटक या ठिकाणी अस्तित्व त्याचं नष्ट होऊ शकते, ते राहण्याची शक्यता आपल्याला सांगता येत नाही. उदाहरणार्थ मित्रांनो, आपण बघतो की या ठिकाणी आपण मार्स मंगळ ग्रह असेल, ह्या मंगळ ग्रहाचं सुद्धा आपण बघा किंवा वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरती मीडियाद्वारे पेपरद्वारे आपण त्याची माहिती बघत असतो
आणि माहीतभेटी बघताना आपल्याला असं दिसून येते की त्या ठिकाणचं टेम्परेचर हे खूप जास्त असल्याच्यानं त्या ठिकाणी आपण बघतो की त्या ठिकाणी जीवजंतू हे दिसून येत नाही. तर तापमान हे योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ जर आपण चंद्रावरती बघितलं, चंद्रावरती जर या ठिकाणी टेम्परेचर या ठिकाणी असलेलं टेम्परेचर हे योग्य जीवजंतूसाठी किंवा जैविक घटकासाठी योग्य नसल्यामुळे आज त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे वनस्पती प्राणी जीवजंतू दिसून येत नाही. म्हणजे मानवाला राहण्यासाठी त्या ठिकाणी उपयुक्त तापमान त्या ठिकाणी नाही. परंतु अर्थ एकमेव असा ग्रह आहे ज्या ग्रहावरती तापमान हे योग्य आहे आणि या योग्य तापमान असल्यामुळे या ठिकाणी जीवजंतू जे आहे हे जीवसृष्टी ही दिसून येते. परंतु ह्या तापमानाचा जीवसृष्टीवर कशा प्रकारे परिणाम होतो तर त्या वेगवेगळ्या पॉईंटवर आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की या तापमानामुळे वेगवेगळ्या स्वरूपाचे अर्थ आपल्या अर्थवरती ऋतू निर्माण होतात. निर्माण होण्यासाठी तापमानाची भिन्नता ही अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, आपण आज बघतो की आपला आज आपल्या भारताच्या दृष्टीने जर विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळं तापमान असते आणि वेगवेगळ्या तापमानामुळे या ठिकाणी ज्या प्रकारचं तापमान आहे त्या तापमानाच्या आधारावरती आपण त्यांना वेगवेगळे ऋतू असे नाव देतो. मित्रांनो, जेव्हा भारतातून आपण जर अभ्यास केला तर विषुववृत्ताच्या या 0 डिग्रीपासून 23 आणि 23 अंश खाली भारतातून ही कर्करेषा ही गेलेली आहे. आणि सूर्यकिरणापासून जेव्हा आपण बघतो की हे जे सूर्यापासून येणारं तापमान जे आहे हे आपल्याला मॅक्झिमम हे सूर्यापासून मिळत असते. आणि या सूर्याच्या किरणापासून आपण बघतो की या ठिकाणी या प्रकारे प्रत्येक विषुववृत्तावर सूर्यकिरण ही सरळ पडतात. या ठिकाणी तापमान हे जास्त असते अधिक. आणि जेव्हा पृथ्वीचा हा भाग जेव्हा या ठिकाणी असतो तर या ठिकाणी समान तापमान असलेले दिसून येते. परंतु जेव्हा सूर्याचे किरण हे कर्कवृत्तावर आणि पृथ्वी जेव्हा कर्कवृत्ताचा भाग जो आहे हा सूर्याच्या समोर जवळ येतो आणि या ठिकाणी आपण बघतो ज्यावेळेस सूर्याचा भाग जो आहे हा एकदम कर्कवृत्त जे आहे हे सूर्यासमोर येतो आणि या ठिकाणी तापमान जे आहे उष्णता ही जास्त असेल त्यामुळे या ठिकाणी तापमान जास्त असते. आणि तापमान जास्त झाल्यामुळे आपला जो भारत आहे या भारत देशामध्ये सूर्यकिरण जास्त या ठिकाणी पडल्यामुळे या ठिकाणी आपण या कालावधीला उन्हाळा असं म्हणतो. जेव्हा हा सूर्यकिरण हे जेव्हा या ठिकाणी आपण बघतो की आपल्या उन्हाळ्यामध्ये भारतामध्ये अधिक तापमान असते आणि अधिक तापमान असल्या कारणानं या ठिकाणी आपण त्याला उन्हाळा असा म्हणतो. ज्यामध्ये आपण बघतो की मे, जून, जुलै या दरम्यान आपण या ठिकाणी टेम्परेचर जे आहे हे टेम्परेचर जास्त असते आणि त्यामुळं आपण या ठिकाणी या कालावधीला आपण मेमध्ये अधिक, एप्रिल मे या दरम्यान अत्यंत तापमान असलेलं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे या कालावधीला आपण ऋतू म्हणतो. आणि तापमानाचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय की त्याच्यामुळं ऋतू जो आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. जेव्हा हा भाग जो विषुववृत्तावर जातो त्यावेळेस या ठिकाणी आपण बघतो की पर्जन्यमान अधिक असते, याला पावसाळा अधिक म्हणतो आपण. आणि जेव्हा आपला हा जो भाग आहे कर्कवृत्त म्हणजे भारताचा भाग जेव्हा दूर जातो त्यावेळेस सूर्यकिरण लंबे पडतात आणि या ठिकाणी टेम्परेचर कमी होते आणि त्यावेळेस आपण भारतामध्ये हिवाळा असे या ऋतूला संबोधतो. तर या तापमानामुळे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे ऋतू या निर्माण होतात आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे ऋतू निर्माण झाल्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाच्या वनस्पतीसुद्धा त्या ठिकाणी दिसून येतात. जसं आपण बघतो की उन्हाळ्यात भारताच्या दृष्टीने विचार केला तर उन्हाळ्यामध्ये आपले जी जमीन आहे ही शेती जी आहे बऱ्याच कोरडवाहू आहे आणि कोरडवाहू असल्यामुळे या ठिकाणी कोणत्या प्रकारची वनस्पती या ठिकाणी
या ठिकाणी उगवत नाही, शेती केली जात नाही. ज्या ठिकाणी जलसिंचनाशिवाय त्या ठिकाणीच फक्त शेती केली जाते. म्हणून वनस्पतीवर, प्राण्यावर, जीवजंतूवर सगळ्यावरती या तापमानाचा हा परिणाम होतो. ऋतूनुसार सुद्धा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी तापमान हा पॉईंट अजैविक घटकातील घेतलेला आहे. त्याचा आपण तापमानामध्ये ऋतुमान हा पहिला पॉईंट या ठिकाणी बघितला. यानंतर आपण बघतो अक्षवृत्तानुसार सुद्धा दुसरा जो पॉईंट आहे ऋतूनुसार. नंतर अक्षांश म्हणजे आपण बघितलं हे 0 आहे, 23 अंश आहे, हे 23 अंश आहे. आणि याच्या आधारावर सुद्धा या ठिकाणी बघतो की तापमान हे एकदम सगळ्या सूर्यकिरण या ठिकाणी जास्त पडतात, म्हणून तापमान जास्त असते. जसं आपण वरती जातो या ठिकाणी कमी आणि या ठिकाणी अत्यंत कमी, या ठिकाणी 0 डिग्री -0 डिग्रीपेक्षाही तापमान हे कमी असते. या ठिकाणी आपण बघतो की सूर्यकिरण लंबे पडतात, त्यामुळे टेम्परेचर या ठिकाणी कमी असते. या ठिकाणी सरळ पडतात, या ठिकाणी टेम्परेचर अक्षांशानुसार टेम्परेचरचा फरकसुद्धा दिसून येतो. या ठिकाणी सुद्धा टेम्परेचर आणि दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा टेम्परेचर हे कमी असते. जसं अक्षांश वाढत जातं तसं टेम्परेचरमध्ये उधाणी होते आणि त्या आधारावरती त्याचा टेम्परेचरमध्ये वितरणामध्ये सुद्धा आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. विषुववृत्तावर जास्त दोन्ही बाजूने समशीतोष्ण आणि त्यानंतर जे 90 अंशाच्यापर्यंत आहे, 70 ते 90 अंशापर्यंत या ठिकाणी दोन्ही बाजूने हे अत्यंत कमी, त्यामुळे बर्फाच्छादित भाग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर या तापमानाचा परिणाम अक्षांशानुसार होते आणि त्याचाच परिणाम जीवजंतू, वनस्पती, प्राणी या सगळ्यावर सुद्धा आपल्याला दिसून येते. जसं दक्षिण आणि उत्तर गोलावरती वनस्पती आणि मानव वस्ती जी आहे ही मानव वस्ती कमी दिसून येते. समशीतोष्ण प्रदेशामध्ये मानव वस्ती जास्त दिसून येते, वनस्पती सदाहरित वगैरे दिसून येते. विषुववृत्तामध्ये अत्यंत सदाहरित, पूर्णपणे सदाहरित आणि पर्जन्याचे प्रमाण जास्त ते दिसून येते. अक्षांशानुसार वनस्पती, प्राणी, जीवजंतू, मानव वस्ती या सगळ्यावर सुद्धा परिणाम होतो. म्हणजे हा अजैविक घटक जैविक घटकावरती अक्षांशानुसार सुद्धा परिणाम करतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2 पॉईंट या ठिकाणी बघितलेले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आलेले याच्यातले पॉईंट आपण बघणार आहोत. मला अपेक्षित आहे हे पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजले असेल आणि या तापमानाचा जैविक घटकावरती कशा प्रकारे परिणाम होतो या पॉईंटला आपण या ठिकाणी संपूया. धन्यवाद.